नमस्कार, आपण पाहत आहात दौंड जनता न्यूज। दौंड पोलिसांनी बनावट अपघाताचा पर्दाफाश करत तब्बल 6 लाखांहून अधिक किमतीचे खोबरे जप्त केले आहे। चिंकमंगळूर येथून पुण्याकडे विक्रीसाठी निघालेला खोबऱ्याने भरलेला आयशर टेम्प कुरकुम परिसरात पलटी झाल्याची माहिती चालकाने मालकाला दिली होती। अपघातानंतर अज्ञात चोरट्यांनी खोबरे चोरी केल्याचा बनाव करण्यात आला होता। मात्र दौंड पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून सखोल तपास सुरू केला असता संपूर्ण कट उघडकीस आला। वाहन चालक मनोज बनसोडे याने आपल्या साथीदारांसह संगनमत करून टेम्पोमधील 3615 किलो खोबरे दुसऱ्या वाहनात भरून अपहार केल्याची कबुली दिली आहे। चोरी लपवण्यासाठी अपघाताचा बनाव रचल्याचेही तपासात स्पष्ट झाले। या प्रकरणी दौंड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे। तसेच 6,68,775 रुपये किमतीचे खोबरे जप्त करण्यात आले आहे। माननीय न्यायालयाने आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम, बिद्री आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा दौंड जनता न्यूज।